नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। नववर्ष स्वागत समिती पनवेल तर्फे गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती। या वर्षीचं हे शोभायात्रेचं रौप्य महोत्सवी वर्ष असून सकाळी 6:30 वाजता पनवेलच्या वडाळे तलाव येथून ही भव्य शोभायात्रा मिरवणूक निघाली। या शोभायात्रेत स्त्री शक्तीसोबतच विविधतेतून एकतेचा संदेश देण्यात आला। पारंपरिक वेशभूषा परिधान करून स्त्रियांही यामध्ये सहभागी झाल्या होत्या। बालकांचा या शोभायात्रेतील सहभाग लक्षवेधक ठरला। महिलांच्या गार्गीज ग्रुप, बंगाली समूह तसेच मणिपूर इम्फालची प्रतिकृती एका रथामध्ये सजवण्यात आली होती। महिला दुचाकी स्वारांचा एक समूह या यात्रेत महिला सर्व क्षेत्रात अग्रेसर असल्याचं दर्शन घडवत होतं। पंजाब प्रदेश येथील अमृतसर मधील सुवर्ण मंदिराची प्रतिकृती असलेला एक समूह पंजाबी वेशभूषेत पंजाबचे नेतृत्व करत होता। गार्गीज ग्रुपच्या महिलांनी जम्मू काश्मीरची वेशभूषा दाखवून काश्मीरचे देशातील महत्त्व सांगणारे फलकही हाती घेतले होते। श्रीवर्धन तालुक्यातील वडवली फाटा येथे एसटी बस रस्त्याच्या बाजूला पलटी होऊन अपघात झाला। मिरजहून पोर्ली पंचतन मार्गे श्रीवर्धनला जाणारी एसटी बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दुसऱ्या बाजूला जाऊन 10 फूट खाली शेतात पलटी झाली। यावेळी बसमध्ये 34 प्रवासी प्रवास करत होते। या अपघातात बसमधील 15 प्रवासी किरकोळ जखमी झालेत। जखमींना उपचारासाठी बोर्ली पंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं आहे। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून प्रवासी देखील सुखरूप असल्याचं सांगण्यात आलंय। महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील तटकरे यांनी ऐतिहासिक नरवीर तानाजी मालुसरे यांच्या भूमीत पोलादपूर पितळवाडीतून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला। या सभेतून त्यांनी नागरिकांशी संवाद साधत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला। पोलादपूर येथील सभेत बोलताना तटकरे म्हणाले की संबंध कोकणवासियांसाठी कोकणचा कॅलिफोर्निया झाला पाहिजे हे स्वप्न गेले कित्येक वर्ष बघितलं आहे। हे स्वप्न पूर्णत्वाकडे न्यायचे असेल तर सर्वांनी एकत्र मिळून काम केलं पाहिजे। नक्कीच कोकणचा कॅलिफोर्निया हे स्वप्न आपण सत्यात उतरवल्याशिवाय राहणार नाही। रायगड लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे तर महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्यात मुख्य लढत आहे। शिंदे शिवसेना आणि भाजप यांची महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना साथ आहे तर शेकाप आणि अन्य मित्र पक्षांची अनंत गीते यांना साथ आहे। ही निवडणूक कशी असेल, कोणाचे पारडे जड असेल यावर अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी भूमिका स्पष्ट केली आहे। सुनील तटकरेंचे काम अनंत गीतेंपेक्षा उजवे असल्याचं वक्तव्य त्यांनी जाहीर सभेत केलं। पेण तालुक्यातील दुष्मे गावची सुकन्या साक्षी सुभाष पाटील ही पंचक्रोशीतील पहिली नौदल सैनिक ठरली असून अवघ्या 18व्या वर्षी भारतीय नौदलात भरती झाल्याबद्दल गरुड जेप अकॅडमी, ग्राम संवर्धन सामाजिक संस्था, ग्रुप ग्रामपंचायत दुष्मी खारपाडा यांच्यासह विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांकडून साक्षी पाटीलचा सन्मान करण्यात आला। गुढीपाडव्याच्या दिवशी ठाकूरपाडा येथील शिवमंदिराच्या सभागृहात पार पडलेल्या या सत्कार समारंभात माजी सैनिक सुभेदार रमेश सर, प्रदीप प्रजापती, जोशी सर, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। दैनिक वादळवाराचे पेण तालुक्यातील पत्रकार किरण बांदणकर यांना पितृशोक झालाय। किरण बांदणकर यांचे वडील बबन कमळजी बांदणकर यांचं अल्पशा आजाराने वयाच्या 75व्या वर्षी दुःखद निधन झालं। पत्रकार किरण बांदण यांचे वडील बबन कमळजी बांदणकर यांच्या पश्चात 2 मुले, 1 मुलगी आणि नातवंड असा परिवार आहे। ते पूर्वीपासून रेतीचा व्यवसाय करायचे। त्यांनी रेती सप्लाय करून संसाराचा गाडा सुरळीतपणे पार पाडला। आपल्या मुलाबाळांना मोठं करून स्वतःच्या पायावर उभं करण्यातही ते यशस्वी झाले। पेण तालुक्यात गुढीपाडव्याच्या दिवशी एकल महिलांनी अंकुर ट्रस्ट आणि महिला अत्याचार विरोधी मंचामार्फत समानता आणि एकता या संकल्पनेची गुढी महात्मा गांधी वाचनालयाच्या प्रांगणात उभारण्यात आली। प्रत्येक सणात पुरोगामी विचारांची मुहूर्तमेढ म्हणजेच आजची स्त्री अस्मितेची गुढी। नव्या विचारांचा प्रारंभ करत एकल महिलांनी समानता आणि एकता या संकल्पनेची गुढी उभारल्याचं या प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर वैशाली पाटील यांनी सांगितलं। यावेळी पेण शहरात डॉक्टर वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाजत गाजत विविध संघटनांच्या वतीनं रॅली काढण्यात आली होती। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।